कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा संयुक्त किसान मोर्चानं अजेंड्यावरती घेतलेला आहे। मागच्या काही काळामध्ये केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं भांडवलदारांचे म्हणजे कॉर्पोरेट्सचे मोठ्या प्रमाणात कर्ज हे माफ केलेले आहेत। त्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत बघितलं तर मोदी सरकारनं 16.41 लाख कोटी रुपयांचं कॉर्पोरेटचं कर्ज माफ केल्याचा दावा या संयुक्त किसान मोर्चानं निवेदनात केलेला आहे। त्यासोबतच गेल्या 11 वर्षात मात्र शेतकऱ्यांचं 1 रुपयाही कर्ज माफ केलेलं नसल्याचं संयुक्त किसान मोर्चानं या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। संयुक्त किसान मोर्चानं निवेदनात असं लिहिलं आहे की 736 शहीदांच्या बलिदानानं 380 दिवसांच्या दीर्घ संघर्षामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्र सरकारला 3 भांडवलधारजीनं आणि त्यासोबतच जनविरोधी शेती कायदे रद्द करण्यास भाग पाडलेलं होतं। शेती कायदे रद्द करूनही शेतकऱ्यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला होता। तेव्हा मात्र सरकारनं काही लेखी आश्वासनं या शेतकऱ्यांना दिलेली होती, परंतु ती आश्वासनं 5 वर्ष उलटली तरीही पूर्ण करण्यात आलेली नाही आहेत आणि त्यामुळेच आता संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा एकदा शेतमजूर संघटना असतील, कामगारांच्या संघटना असतील यांना एकत्र करत पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि देशव्यापी निदर्शनं हे 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहेत।